हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द वेदास वैद्य. तर आता आपण बघणार आहोत द्रव्यगुणमधून विपाक हा टॉपिक. द्रव्यगुणमध्ये सप्तपदार्थ म्हणजे 7 पदार्थ मानलेले आहेत. त्याचा पुढे श्लोक दिलेला आहे. द्रव्य रसो गुणो वीर्यं विपाकः प्रभाव शक्तिश्च एव पदार्थः पंचतिष्ठन्ति स्वं स्वं कुर्वन्ति कर्मच. म्हणजेच द्रव्य, गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक, प्रभाव इत्यादी द्रव्यगुणमधील सप्तपदार्थ आहेत. म्हणजेच हे 7 पदार्थ द्रव्यगुणमध्ये मानलेले आहेत. त्याच्यामधून विपाक हा सुद्धा एक सप्तपदार्थ आहे आणि आपण पुढे आता विपाकबद्दल शिकूया. तर सर्वात प्रथम त्याची विपाकाची व्याख्या. त्याची व्याख्या आहे जाठरेण अग्निना योगात यद उद्देती रसांतरम रसानाम परिणाम अंते सह विपाकः इति स्मृतः. म्हणजेच जाठरग्नीची प्रक्रिया झाल्यामुळे एखाद्या द्रव्यामध्ये जो रसबदल घडून येतो त्याला विपाक असे म्हणतात. विपाक म्हणजेच काय की जाठरग्नीची प्रक्रिया झाली, त्याचं फिजिओलॉजी झालं, त्याच्यानंतर एखाद्या द्रव्यामध्ये जो रसबदल येतो त्यालाच आपण विपाक असे म्हणतात. त्याच्यानंतर विपाकाचे भेद. एक्झाममध्ये कधीकधी विपाकाचे भेद विचारले जातात, शॉर्ट आन्सरसाठी विचारले जाऊ शकते. तर विपाकाचे भेद 2 आहेत. एक असतो अवस्थापाक म्हणजेच प्रपाक आणि दुसरा असतो विपाक म्हणजेच निष्ठापाक. तर जो अवस्थापाक असतो त्याचा अवस्थिक परिणाम असतो आणि विपाक असतो त्याचा टिकाऊ परिणाम असतो. जो अवस्थापाक आहे तो कसा आहे तर काहीसा प्रत्यक्ष गम्य म्हणजे प्रत्यक्ष आपण तो बघू शकतो किंवा अनुभवू शकतो. पण जो विपाक आहे तो अनुमान गम्य म्हणजेच अनुमानानेच आपल्याला समजून येतो. तर जो अवस्थापाक आहे त्याच्यामध्ये अन्नाचे स्थूल पचन होत असतात ते मधुर, आम्ल व कटू या 3 अवस्थांमधून जाते. आपल्याला माहिती आहे की विपाक किती असतात तर विपाक 3 असतात. एक असतो मधुर विपाक, एक असतो आम्ल विपाक, एक असतो कटू विपाक. तर जेव्हा अन्नाचे पचन होते तेव्हा या 3 विपाकांमधून अन्न जात असते. आता ते कसं जात असते तर जर आमाशयाच्या पूर्व भागात असेल तर मधुर विपाक असतो, आमाशयाच्या अधोभागात असेल तर आम्ल विपाक असतो आणि पक्वाशयाच्या इथे असेल तर कटू अवस्थापाक असतो. म्हणजेच आमाशयाच्या पूर्व भागात मधुर, आमाशयाच्या अधोभागात आम्ल आणि पक्वाशयात कटू अवस्थापाक असतो. हे झालं अवस्थापाकबद्दल. तर अवस्थापाकमध्ये काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये अवस्थिक परिणाम असेल, काहीसा प्रत्यक्षगम्य आणि अन्नाचे जेव्हा स्थूल पचन होते तेव्हा ते 3 विपाकांमधून जाते, मधुर, आम्ल आणि कटू. तर जर आमाशयाच्या पूर्व भागात असेल तर मधुर, आमाशयाच्या अधोभागात असेल तर आम्ल आणि जर पक्वाशयात असेल तर कटू अवस्थापाक. हे झालं अवस्थापाकबद्दल वर्णन. आता आपण बघूया विपाक म्हणजे जो निष्ठापाक असतो तो. त्याचा कसा परिणाम असतो, त्याचा टिकाऊ परिणाम असतो. त्याच्यानंतर ते अनुमान गम्य असते म्हणजे अनुमानानेच आपल्याला समजते. त्याच्यानंतर 3 अवस्थांमधून जेव्हा अन्न गेल्यानंतर पचन व्यापाराचे शेवटी टिकाऊ स्वरूपाचा पाक होऊन विशिष्ट रसनिष्पत्ती होते याला विपाक असे म्हणतात. रसाचा अंतिम परिणाम असून रस अन्न पचनानंतर जेव्हा सारकिट्ट विभजन होते त्यावेळी तो उत्पन्न होतो. तर जो विपाक असतो जेव्हा 3 अवस्थांमधून तो अन्न जाते, 3 अवस्थांमधून अन्न गेल्यानंतर जेव्हा ते कंप्लीट होते, जेव्हा एकदम लास्टला जो शेवटी जो टिकाऊ स्वरूपाचा पाक होतो त्याच्यामध्ये एक विशिष्ट निष्पत्ती होते त्यालाच आपण विपाक असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यात असं सांगता येईल की जो रसाचा अंतिम परिणाम म्हणजे एकदम शेवटला फॉर्म होतो त्यालाच आपण विपाक असे म्हणतात. किंवा असंही म्हणता येईल की जेव्हा सारकिट्ट विभजन होते त्यावेळी जो उत्पन्न होतो त्याला विपाक असं म्हणतात. हे झालं विपाकाबद्दल. आता आपण बघूया 3 प्रकारचे विपाक असतात, मधुर विपाक, आम्ल विपाक आणि कटू विपाक. मधुर विपाकामध्ये मधुर आणि लवण रसात्मक द्रव्य असतात. मधुर विपाकामध्ये कुठले असतात, मधुर आणि लवण रसात्मक द्रव्य, उदाहरणार्थ क्षीर, आम्र. आम्ल विपाकामध्ये आम्ल रसात्मक द्रव्य असतात, उदाहरणार्थ आम्लिका, करमर्द. तर कटू विपाकामध्ये उरलेले 3 म्हणजेच कटू, तिक्त, कषाय ह्या 3 रसात्मक द्रव्यांचा समाविष्ट असतो, उदाहरणार्थ हिंगू आणि चित्र. तर मधुर विपाकामध्ये मधुर आणि लवण रसात्मक, आम्लमध्ये आम्ल,
कटूमध्ये कटू, तिक्त, कषाय, रसात्मक द्रव्य असतात. षडरसात्मक अन्नाचे सेवन केले तरी 3 रसांमध्येच रूपांतर होते. म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीने षडरस म्हणजे 6 रस जे आहेत त्यांचं सेवन केलं तरी पण त्यांचं जे पुढे जाऊन विपाक तयार होते किंवा अन्नाचे सेवन केल्यानंतर जे रसांमध्ये रूपांतर होते ते ह्या 3 रसांमध्येच रूपांतर होते. म्हणजेच मधुर, आम्ल आणि कटू या 3 विपाकामध्येच त्यांचं रूपांतर होते. त्याच्यानंतर हा जो एक चार्ट बनवलेला आहे तर एक्झाममध्ये कुठलाही विभाग दिलेला असेल तर तेव्हा हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. तर आता आपण ह्याला पुढे बघूया. मधुर विपाक, आम्ल विपाक आणि कटू विपाक. मधुर विपाकमध्ये कुठलं भूत अधिक्य असते तर त्याच्यामध्ये पृथ्वी आणि जल महाभूत अधिक्य असते. आम्ल विपाकामध्ये पृथ्वी आणि अग्नी महाभूत अधिक्य असते. तर कटू विपाकामध्ये तेज, वायू आणि आकाश. मधुरमध्ये पृथ्वी आणि जल, आम्लमध्ये पृथ्वी आणि अग्नी आणि कटूमध्ये तेज, वायू आणि आकाश ह्या तिघांचा समावेश असतो. आता मधुर विपाकाचे गुण काय आहेत तर पृथ्वी सांगितलेलं आहे. म्हणजे पृथ्वी सांगितलं म्हणजे कुठलं गुण येणार तर गुरु येणार. जल म्हणजे कुठलं येणार तर शीत, स्निग्ध, पिच्छील. तर मधुर विपाकाचे गुण कुठले आहेत गुरु, शीत, स्निग्ध, पिच्छील. आम्ल विपाक, आम्ल विपाकामध्ये कुठला महाभूत होतं पृथ्वी आणि अग्नी. मग ह्या दोघांचे गुण येणार जसं की लघु, उष्ण. अग्नी म्हटलं की उष्ण, तीक्ष्ण येणार. तर उष्ण, तीक्ष्ण आणि स्निग्ध हे झाले आम्ल विपाकाचे गुण. कटू विपाकामध्ये त्यांनी 3 महाभूत सांगितले आहेत तेज, वायू, आकाश. तर लघु, शीत, उष्ण आणि वृक्ष. त्याच्यानंतर पुढे रस. तर आपण अगोदरसुद्धा बघितलेलं की मधुर विपाकामध्ये कुठला रस येतो मधुर आणि लवण. आम्लमध्ये आम्ल आणि कटूमध्ये कटू, तिक्त, कषाय ह्या तिघांचा समावेश होतो. तर परत एकदा बघूया. महाभूत अधिक्य कुठलं होतं मधुर विपाकामध्ये पृथ्वी आणि जल, आम्ल विपाकामध्ये पृथ्वी आणि अग्नी, कटू विपाकामध्ये तेज, वायू आणि आकाश. गुणांमध्ये बघायला गेलं तर मधुर विपाकामध्ये कुठले गुण होते गुरु, शीत, स्निग्ध, पिच्छील. आम्ल विपाकामध्ये लघु, उष्ण, तीक्ष्ण, स्निग्ध. कटू विपाकामध्ये लघु, शीत, उष्ण, वृक्ष. वीर्य मधुर विपाकाचं शीत असते, आम्ल विपाकाचं उष्ण असते. कटू विपाकामध्ये कटूचं असते उष्ण आणि कषायचं असते शीत. तर वीर्यमधून मधुर विपाकाचं असते शीतवीर्य, आम्ल विपाकाचं असते उष्णवीर्य, कटू असते ते उष्ण असते तर कषाय असते ते शीत असते. दोषकर्म. आता मधुर विपाकामध्ये पृथ्वी महाभूत आहे म्हणजेच गुरु आहे. गुरु आहे म्हणजेच कुठलं दोष जास्त असणार तर कफ जास्त असणार. म्हणजेच कफ अधिक्य आणि वात, पित्त कमी असणार. तर ह्याच्यामध्ये मधुर विपाकामध्ये कफ अधिक्य असणार. तर आम्ल विपाकामध्ये पित्त आणि कफ ह्याचं अधिक्य असणार आणि कटू विपाकामध्ये पित्त आणि वात याचं अधिक्य असणार. म्हणजेच मधुरमध्ये कफ अधिक्य, आम्लामध्ये पित्त आणि कफ अधिक्य, तर कटूमध्ये पित्त आणि वात अधिक्य. हे झालं दोष कर्मानुसार. तर धातू कर्मानुसार जे मधुर विपाक आहे ते सप्त धातूची वृद्धी करते, बृहण करते आणि वृष्य आहे. म्हणजेच 7 धातूंची वृद्धी करते, बृहण करण्याचं काम करते कारण त्याच्यात गुरुगुण आहे आणि वृष्य आहे. तर जे आम्ल विपाक आहे ते रक्तवर्धक. आता जर पित्ताला वाढवतो म्हणजेच रक्ताला सुद्धा वाढवणार म्हणून रक्तवर्धक, रक्तप्रसादन, पित्तवृद्धी, कफज, रक्त दुष्टी. त्याच्यानंतर कटू विपाक असतो तो धातूचा क्षय करतो आणि शुक्र क्षय करतो. त्याच्यानंतर मलमूत्र जे मधुर आणि आम्ल विपाक हे दोन्ही पण सृष्ट मलमूत्र वात आहेत. तर जो कटू विपाक आहे तो बद्ध वीणमूत्र वात आहे. मलमूत्रामध्ये बघायला गेलं तर मधुर आणि आम्ल ह्या दोन्ही विपाकाचा सृष्ट मलमूत्र वात असतो तर कटू विपाकाचा बद्ध वीणमूत्र वात असतो. मधुर विपाक आणि आम्ल विपाक हे दोन्ही पण
श्वेतजनन आहेत, तर जो कटु विपाक आहे तो विरूक्षणाचं काम करतो, कारण त्याच्यात वृक्ष गुण आहे म्हणून काय आहे तो विरूक्षणाचं काम करतो. इतर कर्म मधुर विपाक आहेत ते स्नेहन, हृद्य, वर्णरोपण, रक्तप्रसादन, रक्तपित्तशामक, मल अवष्टंब नाशक हे सगळे त्याचे इतर कर्म आहेत. तर काय काय आहेत? स्नेहन, हृद्य, वर्णरोपण, रक्तप्रसादन, रक्तपित्तशामक आणि मल अवष्टंबक नाशक आहेत. त्याच्यानंतर अम्ल विपाक आहे, त्याचं इतर कर्म आहे वर्णशोधन, रुचिकर, वर्णरोपण, मुखशोधन, अग्निदीपन, शूलग्न, हृद्य, रक्तप्रसादन, रक्तवर्धक. आता इथे पित्ताची वृद्धी करतो. पित्ताची वृद्धी करतो म्हणजेच रक्ताचं प्रसादन करणार, रक्ताचं वृद्धी करणार, अग्नीला दीपन करणार, त्याच्यानंतर मग वर्णशोधन करणार, रुची निर्माण करणार, शूलग्न आहे. त्याच्यानंतर जो कटु विपाक आहे तो लेखन, क्लेद, शोषण, आता वृक्षगुण आहे म्हणजे शोषणचं काम करणार, स्त्रोतशोधन, कफग्न आणि क्लेदन हे काम कटु विपाक करतो. त्याच्यानंतर मधुर विपाकाची द्रव्ये आहेत क्षीर, घृत, शतावरी आणि बला. तर अम्ल विपाकाची द्रव्ये आहेत वृक्षाम्ल, अमलवेतस आणि आमलकी. कटु विपाकाची द्रव्ये आहेत चित्रक, मरीच, हिंगू आणि निंब. तर आता परत आपण क्लासिफिकेशन बघूया. मधुर विपाकामध्ये महाभूत अधिक्य असते पृथ्वी, जल. मधुर विपाकाचे गुण असतात गुरु, शीत, स्निग्ध, पिच्छिल. रस असतो मधुर आणि लवण. मधुर विपाकाचा वीर्य असतो शीत. मधुर विपाकाचा दोषकर्म असतो वात आणि पित्त शामक, तर कफाची वृद्धी करतो. धातूमध्ये बघायला गेलं तर सप्तधातू वृद्धी, बृहण, वृष्य. मलमूत्रमध्ये सृष्ट, मलमूत्रवात आहे. स्वेद जनन आहे. इतर कर्म स्नेहन, हृद्य, वर्णरोपण, रक्तप्रसादन, रक्तपित्तशामक, मल अवष्टंब नाशक. त्याच्यानंतर द्रव्य तर क्षीर, घृत, शतावरी आणि बला. हे झालं मधुर विपाकाबद्दल. आता आपण बघणार आहोत अम्ल विपाक. तर अम्ल विपाकामध्ये भूत अधिक्य असते पृथ्वी आणि अग्नी. गुण असतो लघु, उष्ण, तीक्ष्ण, स्निग्ध. रस असतो अम्ल. वीर्य असते उष्ण. दोषकर्म असते पित्त आणि कफ अधिक्य, ते वाढवण्याचं काम करते. धातूमध्ये रक्ताचं वर्धन करते, रक्तप्रसादन, पित्तवृद्धी, कफच, रक्त तुष्टी करते. मलमूत्रमध्ये अम्ल विपाक असतो तो सृष्ट, मलमूत्रवात आहे. स्वेद जनन आहे. इतर कर्म आहे त्याची वर्णशोधन, रुचिकर, वर्णरोपण, मुखशोधन, अग्निदीपन, शूलग्न, हृद्य, रक्तप्रसादन, रक्तवर्धक. आणि द्रव्य आहेत वृक्षाम्ल, अम्लवेतस आणि आमलकी. कटु विपाकामध्ये महाभूत अधिक्य आहे तेज, वायू, आकाश. गुण आहेत लघु, शीत, उष्ण, वृक्ष. रस तर कटूचा असतो उष्ण, कटू, तिक्त, कषाय. वीर्य आहे कटू असेल तर त्याचा उष्ण वीर्य असतो, कषाय असतो तो शीतवीर्य असतो. सो दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. दोषकर्म पित्त आणि वात वर्धक आणि कफचं शामक आहे. धातूमध्ये धातूचा क्षय करतो आणि शुक्रक्षय करतो. कटु विपाकात मलमूत्रवात, बद्ध, वीर्ण, मूत्रवात असतो. विरूक्षणाचं काम करतो. कटु विपाकाचे इतर कर्म आहेत लेखन, क्लेदन, शोषण, स्त्रोतशोधन, कफग्न आणि क्लेदन. कटु विपाकाचे द्रव्य आहेत चित्रक, मरीच, शुंठी, हिंगू, निंब. तर द्विविध विपाकवाद, सुश्रुताचा भूत विपाकवाद. त्याचे दोन भेद सांगितलेले आहेत. एक आहे मधुर विपाक, एक आहे कटु विपाक. मधुर विपाक म्हणजेच गुरु विपाक, ज्याच्यामध्ये पृथ्वी आणि जल प्राधान्य असते. उदाहरणार्थ क्षीर, नारिकेल. तर जो कटु विपाक असतो तो लघु विपाक असतो. कटु विपाकामध्ये तेज, वायू, आकाश या महाभूताचे प्राधान्य असते. उदाहरणार्थ हिंगू, मरीचा. तर द्विविध विपाकवाद हा कोणाचा होता? सुश्रुतांचा. आणि त्रिविध विपाकवाद हा चरकनुसार सुद्धा आहे आणि अष्टांग संग्रहकर म्हणजेच वाग्भटानुसार. ह्या दोघांनी त्रिविध विपाक सांगितलेले आहेत. तर द्विविध हा सुश्रुतांनी सांगितला आहे.